शिवबा आमचे राजे हिंदुस्थानात। मित्रांनो पोचलेलो आहे डोंबिवलीला। मित्रांनो मी आलेलो आहे आता डोंबिवली वेस्टला आणि इकडून आपण रिक्षा पकडणार आहोत जुनी डोंबिवली पुढे। तर मित्रांनो जुनी डोंबिवलीला चाललो आता आणि खूप तुम्हाला चांगलं पुढे बघायला भेटणार आहे। व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा आणि काहीतरी वेगळं आपल्याला अनुभवायला भेटणार आहे। दरवर्षी आपण करतो व्हिडिओ केला होता तो। तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहिलात याबद्दल। आणि आत्ता आम्ही जुना डोंबिवलीला आहे। जुना डोंबिवलीला अरुण निवास जवळ आलेलो आहे। खूप प्रसिद्ध अशी ही जागा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्याच्यावरून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल। आणि आता अरुण निवासच्या आत जाऊया आपण। तर मित्रांनो आत आलेलो आहे अरुण निवासच्या आणि इथून जायचं आहे परत एकदा। और यहाँ पर धमाका होने वाला है थोड़ी देर में। हाँ तर मित्रांनो आत आलेलो आहे अरुण निवास डोंबिवली जुनी डोंबिवली। आणि थोड्याच वेळात आपण ते ऐतिहासिक धरोहर बघणार आहोत आणि त्याची माहिती या पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। आपल्याबरोबर मिलिंदजी आहेत। तर मित्रांनो आत आलेलो आहे अरुण निवासच्या आणि धन्यवाद इतक्या वेळ व्हिडिओमध्ये बनून राहिलात। ऐतिहासिक आहे आणि दाखवण्या अगोदर एक वेळा मी बोलणार आणि तुम्हीही टाईप करा कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि हा बघा किल्ले राजगड सुंदर प्रतिकृती आहे। किल्ले राजगडची किती भव्य आहे बघा। आणि दरवर्षी एवढीच भव्य प्रतिकृती असते। मिलिंदजी यंदा थोडं छोटी आहे काही यंदा छोटी साकारली आहे तेवढंच आहे ना थोडी छोटी आहे पण हा एकदम जबरदस्त आहे। तर दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारतात। तर यावर्षी राजगड किल्ले राजगड आहे बघूया आपण जवळून। तर मित्रांनो राजगड ही हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि तर मित्रांनो राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख राजकीय केंद्र आणि 24 वर्ष महाराजांचा हा निवासस्थान होता। नमस्कार मी सचिन पाटील अरुण निवास मित्रमंडळातर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। यावर्षी मागील 16 वर्षापासून आम्ही या किल्ला बांधणीचा छोटा प्रयत्न महाराजांनी जे बांधलं आहे ते प्रत्येक जी लुप्त होत आलेले आपली संस्कृती आहे ती जपायचा प्रयत्न करतो आहे। तर आम्ही बाबूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 16 वर्षी जी किल्ले बांधणीचं प्रतिकृती उभार केली आहे तर ह्या वर्षी 17व्या वर्षी आम्ही राजगड हा किल्ला बनवायचा छोटासा प्रयत्न केला आहे। तर मी तुम्हाला या किल्ल्याबद्दल छोटीशी ऐतिहासिक व भौगोलिक माहिती देतो। तर राजगड हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारामध्ये येऊन त्याची समुद्र सपाटीपासून 1394 मीटर उंची आहे। हा किल्ल्याला प्रमुख म्हणून बघण्यासारखे 3 माचे आहेत। एक तर पद्मावती माची, दुसरा संजीवनी माची व तिसरा सुवेळा माची।
पद्मावती माचीचं नाव कारण तिकडे पद्मावती देवीचं मंदिर आहे म्हणून पद्मावती माची असं नाव देण्यात आलं आहे. दुसरं प्रमुख म्हणून बाले किल्ल्याचा जो हाईट आहे तो तिन्ही माथ्यांपेक्षा एवढा उंच आहे म्हणून महाराजांनी याच कारणामुळे आणि तो एवढा भक्कम आहे दगडांचा बनलेला म्हणून असं पण असू शकतं हा किल्ला 26 वर्ष आपली राजधानी होती आणि ही पहिली राजधानी हिंदवी स्वराज्याची. तर बालेकिल्ला एवढा उंच आहे कारण त्याच्यावरनं आजूबाजू पूर्ण क्षेत्रात पुण्यात बघू शकतो म्हणून निवड केली असावी असा आमचा अंदाज आहे. तर बालेकिल्ला आहे मन भक्कम. बालेकिल्ल्यामध्ये सदर आहे, मंदिर आहे. पद्मावती माचीमध्ये पण 1-2 मंदिरं आहेत, तलाव आहेत. मेन म्हणून मावळ तालुक्यात महाराजांना 2 किल्ले खूप आवडीचे होते. एक तर तोरणा व दुसरा राजगड. पण तोरणा किल्ल्यावर तो अभेद्य असून पण तोरणा किल्ल्याचा राजवाडा खूप छोटासा आहे म्हणून महाराजांनी राजगड हा किल्ल्याला राजधानी म्हणून निवडली. अजून एक कारण आहे राजगडला पुण्यातून येताना एकतर तुम्हाला नदी ओलांडावी लागते नाहीतर कोणतीही टेकडी पार करावी लागते. तुम्ही सहसा राजगडावर येऊ नाही शकत म्हणून हाच एक प्रमुख कारण म्हणून महाराजांनी राजगडाला 25 वर्ष राजधानी ठेवली. पण 25 वर्ष झाल्यावर एक वेळ आला महाराजांना इकडची राजधानी हलवून रायगडाला नेली. कारण एकच होतं की असं सांगितलं जातं की शत्रूचा एक सैन्य राजगडाच्या पायथ्याशी आलेला आहे आणि ते महाराजांनी बघितलं. ते बोलले की जर शत्रू आपल्या पायापर्यंत येतोय तर तो कधीही गडावर चढू शकतो म्हणून महाराजांनी इकडचा पूर्ण हिंदवी स्वराज्याचा राजधानी हलवून रायगडावर नेला. पण या किल्ल्याने बरंच महत्त्वाचा ऐतिहासिक बघितलं आहे जसं शिवाजी महाराजांचा मुलगा राजारामचा जन्म, संभाजी महाराजांचं बाळपण, महाराजांचा परत येणं सुरत तिकडनं दिल्लीवरनं सुटका होऊन. तर असे बरेचसे इतिहास या गडाने बघितले. या किल्ल्याचे अजून तटबंदी बुरुज एकदम भक्कम आहेत. थोडेसे सदर बिदर पडलेत, अवशेष तेवढे राहिले नाहीत पण आता बांधकाम चालू आहे महाराष्ट्र सरकारतर्फे. पण अजून तटबंदी बुरुज तर एकदम जसेचे तसेच आहेत. संजीवनी माची तर दुहेरी तटबंदी, अजून बाहेरचीच तटबंदी पडली नाही तर अजून आतली तर तशीच आहे. हा पुणे जिल्ह्यापासून 88 किलोमीटर दूर मावळ प्रांतात हा किल्ला आहे. तर ही छोटीशी माहिती आमच्यातर्फे. धन्यवाद. मित्रांनो, हा राजगड मुरुंब देवाच्या डोंगरात उभा आहे. काय काय पाहिलं असेल या राजगडांनी. एका ऋषीच्या वसतिस्थानापासून ते शिवकालपर्यंत अनेक स्थित्यानंतरे आणि काय काय वैभव पावले असेल आणि खूप इतिहासाचा हा एक मोठा आपल्याला वैभव लाभलेला आहे महाराष्ट्राला. हा सुवेळा माची आहे आणि हा झुंजार बुरुज आहे आणि हे नेडे आहे. हे नेडे हे नैसर्गिक पद्धतीने निर्माण झालेलं आहे तिथे. ओके, नैसर्गिक पद्धतीने. बापरे, एवढ्या उंचीवर. हां, ओ सुपर. नैसर्गिक पद्धतीने बनलेलं. तर मित्रांनो, अशी आहे राजगड किल्ल्याची प्रतिकृती. जुना डोंबिवली अरुण निवास आणि 2017पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारत आलेल्या आहेत आणि यावर्षी अतिउत्तम राजगड त्यांनी साकारलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवलेला. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय नक्कीच टाईप करा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.